जाऊ नको दूर बाबा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे मात्र नचिकेत आणि अर्पिता हे बसलेले असतात. ते पूजेच्याच हालतमध्ये बसलेले असतात. त्यामुळे मात्र त्यांना काही कळतच नसतं. तितक्यात मावशी तिथे येतात आणि बोलतात की कशी झाली पूजा. त्यावर नचिकेत आणि अर्पिता सांगतात की छान झाली. तर नचिकेत बोलतो की हो झाली पूजा आणि आता मीही निघतो, हॉस्पिटलला जायचं आहे, मला उशीर होतोय. त्यावर मात्र तो तिथून निघून जातो. इकडे मात्र मावशी अर्पिताला सांगते की तुझा भूतकाळ पुन्हा समोर येतोय. त्यावर अर्पिता बोलते की नेमकं काय झालं मावशी. त्यावर ती बोलते की अंजली आणि तो तिचा मित्र म्हणजेच तिच्या जवळचा आणि तुझा जुना नवरा आणि तो आता आला होता आणि लवकरच तुझा भूतकाळ तुझ्या समोर येणार आहे अर्पिता. आणि त्यावरच मात्र अर्पिताला एका क्षणात सगळं काही समोरून चाललं जातं. त्यावर ती सांगत असते की जो भूतकाळाचा तू पिछा सोडत होती तो भूतकाळ सोडून इथपर्यंत आली आणि आता तोच पुन्हा समोर येतोय. त्यावर मात्र अर्पिताला धक्काच बसतो आणि युवराज पुन्हा आता आयुष्यामध्ये नकोय तिला असं तिला वाटत असतं. कारण चिवच्या बाबतीत तर ती अजिबातच हलगर्जीपणा करू शकत नव्हती. आजपर्यंत जे झालं ते झालं, पण मात्र आता चिवच्या आयुष्यामध्ये तो नकोय म्हणून ती मात्र युवराजला दूरच ठेवायचा प्रयत्न करत होती. जितपत होईल तिथपर्यंत मात्र ती दूरच ठेवायचा विचार करत असते. मला हे सगळं माहिती नाही, पण मात्र हा योगायोग की काय तर तिचा डान्स टीचर क्लास टीचर तोच आहे म्हणजे युवराज. तिचा बेस्ट फ्रेंड तोच युवराज आहे. आणि त्यावर मात्र तिथे अर्पिता अजूनच धक्क्यात जाते. कारण तिला चिवशी जुळलेली जी नाती आहे ती तोडायची नसतात, पण मात्र या सगळ्यांचा तिच्यावर परिणामही होऊ शकतो म्हणून ती काहीच बोलू शकत नाही. आणि तिला काही दिवसांचा आधीचं म्हणजेच ती युवराज आणि युवराजची आई भेटली होती हे सांगितलेलं होतं. म्हणून मात्र तिथे ती सांगत असते की मला काही दिवसांपूर्वीच कळालं होतं. आणि अर्पिताला हे सगळं ऐकल्यावर अजूनच धसकन होतं आणि तिला असं सुचतच नसतं की काय करावं आणि काय नाही. तितक्यात मात्र तिला तिचं विव्हाळणं, तिथे युवराजचं रडणं आणि हे सगळं काही आठवत असतं. इकडे मात्र अर्पिताचं हे सगळं वागणं पाहून तितक्यात तिला आठवतं की आपण जेव्हा आत्महत्या करायला चाललो होतो तेव्हा आपल्याला नचिकेतने कशा प्रकारे वाचवलं होतं. आपण एका खाईजवळ तिथे उडी मारायला चाललो होतो. नचिकेतने ओढलं आणि त्याने समजावून सांगितलं. शिवाय त्याने तिची टेस्ट केली आणि या सगळ्यात मावशीला सगळं काय ते नीट सांगितलं होतं. पण मात्र इथे त्यांना माहिती पडतं की जर भूतकाळ म्हणजेच आता हे सगळं नचिकेतला माहिती पडेल तर काय होईल. तर मात्र तिथे मावशी आणि तिथे नचिकेतची भेट झालेली ही त्यांना सांगत असते. आणि मावशी आणि नचिकेतने सगळं काय मिळून ते सावरलं ते सगळं आठवत असतं. मावशीने नचिकेतला सगळं काही सांगितलं असतं. म्हणजेच तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत काय केलं, तिचं बाळ तिच्यापासून कसं दूर आलं हे सगळं काही तिला सांगितलेलं असतं. मात्र नचिकेत समोर गयावया करत होती तेही तिला सांगितलेलं असतं. गयावया करताना ती सांगत होती की मला तिला असं काहीतरी सांगायचं आहे ज्यामुळे ती जिवंत राहण्याचा प्रयत्न करेल आणि तिच्यामध्ये काही अशी स्फूर्तता येईल, ज्यामुळे ती अशी एनर्जी येईल, ज्यामुळे जीवन जगण्याचं काय आहे नेमकं कारण तेही तिला कळेल. तर त्यावर मात्र तिथे नचिकेत तिला परवानगी देत असतो आणि ते तिला सावरण्यासाठी मात्र तिला सांगत असतो की चिव ही तिचीच मुलगी आहे. चिव म्हणजे शुभदा ही तिचीच मुलगी आहे. फक्त हे सगळं सुरेखाने आणि मेनकाने मिळून सगळं घडवलेलं आहे. हे सगळं समोर हकीकत आल्यानंतर मात्र अर्पिताला जीवन जगण्यासाठी एक नवीन किरण मिळालेली असते. त्यामुळे मात्र आता चिवसाठी ती जगत असते आणि तिला हे सगळं आता बेटर वाटत असतं जेव्हा युवराज तिच्यापासून दुरावला होता. इकडे मात्र ती हेही सांगते की सुरेखाने म्हणजेच तिला कशा प्रकारे मेनकाचं सत्य हे समोर उघडकीस आणलेलं होतं आणि शुभदा ही खरं तर अर्पिताचीच मुलगी आहे हे तिने ठरवून दाखवलेलं असतं. त्याचप्रमाणे सत्यासकटही सांगितलं असतं. तिच्याकडे त्याबाबतचे पुरावेही असतात. पण मात्र तिला भीती वाटत असते की जर हे सगळं मेनकाला माहिती पडलं तर ती नेमकं पोलीस स्टेशनमध्ये घालेल. पण मात्र हे सगळं काही आता सत्य तिच्यासमोर आलेलं असतं. त्यामुळे मात्र आता त्यांना दोघींनाही फिकीर नसते. तिथपासून ते नचिकेतने चिवला मोठं करेपर्यंत जे जे काही तिच्यासाठी केलं सगळं काही मात्र त्याने तिथे तिच्यासाठी जेवढं काही अर्पण केलं असतं ते सगळं अर्पिताला आठवत असतं. मात्र त्यांचं बोलणं चालूच ठेवतात आणि बोलतात की नशिबानं आपल्याला योगायोगानं का होईना पण नचिकेत मिळाला आणि तिला हृदयाचा आजार आहे हे मात्र त्याला कळालं. आणि अर्पिता हे सगळं ऐकत असते आणि तिला हे सगळं काही कळत असतं आणि पटतही असतं. त्यावर मात्र तिथे मावशी बोलतात की हे सगळं माहिती असून सुद्धा तिथे नचिकेत तिची ट्रीटमेंटही करतोय आणि इकडे मात्र त्यांचं दोघांचंही जास्तच प्रेम आहे. शिवाय त्याला आई नकोय फक्त बाबाच असं असतो.
आणि आपल्याला या सगळ्यांसाठी आधी अमेरिकेला जायचं असायचं, पण मात्र जेव्हापासून नचिकेत भेटलेला आहे म्हणजेच तेव्हापासून कधीही आपल्याला उठसूट इथे भारतात यावं लागायचं, कारण फक्त नचिकेत होता म्हणून. आणि आता नचिकेतने आपल्याला सहारा दिला, एवढं मोठं घर राहायला दिलं, भाड्याने का असून आपण मात्र आपण त्याच्या घरात राहतोय, तेवढं हक्क तर आपल्याला आहेच, तेवढा त्याने दिलेला आहे असंही त्यांना वाटत असतं. आणि त्या नचिकेतचं भलं गुणगान तिच्यासमोर गात असतात, पण मात्र हेही सगळं अर्पिता ऐकत असते, कारण ह्या सगळ्यात कुठे ना कुठे काही ना काही तर्क असतोच. तिथेच मात्र मावशी बोलते की आणि जेव्हापासून चिवला समजायला लागलं तेव्हापासून ती त्याला बाबा हाक मारायला लागली. तिला काय कळतं ग, पण मात्र तिला सगळं काही कळत असतं आता. आणि आता तू एवढं सगळं झाल्यानंतर तिला म्हणते की आता बाबा म्हणू नकोस, तिला किती वाईट वाटेल या सगळ्यांचा, जरा तरी विचार केलाय का अर्पिता. आणि हे सगळं त्या प्रेमापोटी आणि काळजीपोटीच बोलत असतात, हे मात्र अर्पितालाही पटत असतं. आणि ती बोलत असते की आता हे बघ अर्पिता, हे सगळं आता तुझं भविष्य आता घडवणार आहे, त्यामुळे तुला आता तुझ्या भूतकाळातून विसरायचं आहे आणि आता तुला समोर बघायचं आहे, त्यामुळे तू पुन्हा भूतकाळामध्ये डोकावू नकोस असं मला वाटतं. आणि मावशी हे सगळं बोलल्यावर मात्र अर्पिताला हे सगळं खरंच पटत असतं, त्यामुळे ती शांत आणि स्तब्ध राहून हे सगळं ऐकत असते. आणि त्याने तुझ्या आयुष्यामध्ये परत येऊ नये म्हणून मी त्याला सांगितलं की तू जिवंत नाहीस, आणि हेच समोरपर्यंत आणि शेवटपर्यंत लक्षात असू दे. त्यामुळे मात्र अर्पिताला धक्काच बसतो की युवराजपासून असं वेगळं होणं आणि हे खोटं कारण सांगणं, इतकं मोठं खोटं तिच्याकडून कधी बोललं जात नव्हतं, पण मात्र आता हे सगळं तिला करावंच लागणार होतं, कारण फक्त चिवसाठी. अगं त्या माणसाने त्या अजूनही अंजलीसोबत सावलीसारखा उभा आहे आणि तुला असं एकटीला टाकून दिलेलं आहे. एकदाही त्याने विचारपूस केली नाही मावशी की अर्पिता कुठे आहे, का गेली, कशी गेली, आणि काहीच नाही. पण मात्र तुला अजूनही टाकून त्याने त्या अंजलीसोबतच राहणं पसंत केलं, आणि तेव्हाही मला त्याच्यावर विश्वास नव्हता आणि आताही विश्वास नाही, त्यामुळे तूही त्याला विसरून जा असंच मला वाटतं. त्यावर मात्र अर्पिता बोलते की मावशी हे सगळं ठीक आहे, पण आता युवराज मात्र इथपर्यंत पोहोचलेला आहे, आता तो कधी घरी आला आणि मी कधी दिसली तर मग त्याला कळेल की मी जिवंत आहे आणि तो पुन्हा माझ्या समोर येण्याचा प्रयत्न करेल, आणि ते पुढे आता काय आहे आणि काय नाही ते मी बघतेच, पण मात्र तू जिवंत आहेस हे त्याला कळू देऊ नको, आणि हे सगळं तुझ्याच आणि चिवसाठीच्याच भल्यासाठी मी बोलते, त्यामुळे तू आता विचारपूर्वक निर्णय घे तुझा. त्यावर मात्र अर्पिताही तिथे डोळ्यातून अश्रू पडत असतात, पण तिथे होच बोलत असते, कारण तिलाही हे सगळं पटत असतं आणि चिवसाठी ती काहीही करायला तयार असते, त्यामुळे आता ती शांत बसणाऱ्यातली नाहीच. इकडे मात्र रात्र होते आणि चिव नचिकेतच्या रूममध्ये जाते आणि तिच्यावर चिव बोलते की अरे बाबा उठ ना. त्यावर मात्र तिथे ती बोलते की तू, तर त्यावर तिथे मात्र तो बोलतो की मला माहिती होतं तूच येणार आहेस, कारण त्यावर मात्र तिथे ती बोलते की तुला कसं कळलं. त्यावर तो बोलतो की मला कसं काय माहिती आहे, मला माहिती आहे, कारण जेव्हा एखादी गोष्ट आईकडून मिळत नाही तर ती बाबांकडून मिळते हे तुला चांगलंच माहिती आहे आणि म्हणून आली आहे. तर त्यावरती बोलते की हो बरोबर आहे, पण झालं तरी काय. तर त्यावरती बोलते की मला खूप भूक लागली, उठ ना काहीतरी बनवून दे ना. तर त्यावर तो बोलतो की चल आपण अर्पिताला उठवू, आईला उठवू, म्हणजेच आई आपल्याला काहीतरी बनवून देईल. त्यावर मात्र ती बोलते की नको नको, ती खूप थकली आणि तिला झोपू दे आता. तर त्यावर तो बोलतो की का ग तू मला उठवतेस तिला नाही. त्यावरती बोलते की मला बाबाकडूनच काहीतरी हवंय, आणि ते दोघं लगेचच किचनमध्ये धावत धावत जातात. त्यावर मात्र ती गॅस ओट्यावर जाऊन बसत असते, तिला माहिती असतं की आपली हीच जागा आहे, आणि तिला तिथे नचिकेतही वरच बसवतो. नचिकेत बोलतो की सांगा आता भूक लागली तर मग पोळी भाजी खाऊयात. तर त्यावरती बोलते की नको नको चांगली नाही. त्यावर मात्र तिथे ती बोलते की मला असं काहीतरी पोटामध्ये सॉफ्ट सॉफ्ट हवं आहे असं माझं पोट बोलतंय. त्यावर मात्र तिथे ती बोलते की मला आईस्क्रीम दे ना बाबा. त्यावर नचिकेत बोलतो की मला सगळे तुझे नखरे कळता येतात चिऊ. त्यावर तिथे नचिकेत बोलतो की हे बघ तुला ना सांगितलंय की आता आईस्क्रीम खायचं नाहीये. त्यावर मात्र तिथे ती बोलते की मला माहिती आहे, आई बोलते की आईस्क्रीम खायचं नाही कारण त्याने सर्दी ताप खोकला होतो. त्यावर नचिकेत बोलतो सगळं कळतं तसंही मग एक काम कर, दूध पे आणि गुपचूप झोपून जा. त्यावर ती बोलते की नको नको मला ना आईस्क्रीमच खायची आहे. तर त्यावर मात्र तिथे नचिकेत बोलतो की हो पण थोडंसंच खायचं हा. आणि हा भाग इथे संपतो. तुम्हाला काय वाटतं या सगळ्यानंतर काय होणार आहे. आता अर्पिताचा चेहरा तर मात्र युवराज समोर येणार आहे आणि आता ती जिवंत आहे त्याला कळणार आहे. तर आता समोर काय होईल ते पाहायला मनोरंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं नेमकं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.